कोल्हापूर लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू महाराज छत्रपती यांच्या प्रचारार्थ कसबा बावडा इथल्या भाजी मंडईत जाहीर प्रचार सभेचं आयोजन करण्यात आलं होतं। या सभेसाठी आमदार विश्वजित कदम यांची प्रमुख उपस्थिती होती। त्याचबरोबर महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती, आमदार ऋतुराज पाटील, आमदार जयश्री जाधव हे देखील या सभेसाठी उपस्थित होते। यावेळी बोलताना आमदार सतेज पाटील यांनी गाव म्हणून कसबा बावडा नेहमीच माझ्या पाठीशी राहिला असल्याचं सांगितलं। धोका देण्याचं वातावरण निर्माण झालेलं आहे, फसवणारं वातावरण या राज्यामध्ये निर्माण झालेलं आहे। आज आपला बावडा हा निष्ठेने कायमपणे माझ्या पाठीमागे राहिला। मी सातत्याने म्हणलो, आज ज्यावेळी सकाळी कसबा बावडा सोडून ज्यावेळी जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये जातो त्यावेळी मला निवांत झोप लागते, कारण की सामान्य माणसं तुमची पाठीमागे माझ्या आहेत, गाव माझ्या पाठीमागे आहे। म्हणून बंटी पाटील कधी भीत नाही, बंटी पाटील कधी भिला नाही, ताकदीनं सामोरा या ठिकाणी गेला। याचं कारण तुमच्यासारख्या सामान्य माणसांची ताकद ही माझ्या पाठीमागे कायमपणे या ठिकाणी राहिलेला आहे। मी सातत्याने म्हणलो, या जिल्ह्यामध्ये या राज्यामध्ये किती मोठा मी झालो, कुठेही गेलो तरी बंटी पाटील बावड्याचा ही ओळख कोण माझी पुसू शकत नाही, ही ओळख कोण या ठिकाणी पुसू शकत नाही। कसबा बावड्यामध्ये आजही सर्व जाती धर्माची लोक गुण्यागोविंदानं राहतायत, मात्र इथला सामाजिक सलोखा बिघडवण्याचं काम काही दिवसांपूर्वी केलं गेलं। यामागे विरोधकांचं षडयंत्र होतं असा आरोपही त्यांनी केला। माझ्या वाटेत कितीही स्पीड ब्रेकर लावले तरीही मी थांबणार नाही, कारण माझ्या गाडीत जनतेचं पेट्रोल आहे, असंही आमदार सतेज पाटील यांनी सांगितलं। ही लोकसभा निवडणूक आपल्या अस्मितेची आणि प्रतिष्ठेची आहे, त्यामुळे कसबा बावडा वासियांनी शाहू महाराज यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहावं असं आवाहन केलं। सामर्थ्य माझ्यामध्ये आहे, शक्ती आहे, ही शक्ती तुमची आहे। मी जो आज काय लढतोय ते तुमच्या बळावर लढतोय। माझी आपल्याला विनंती आहे, आज जो बंटी पाटील दोन पायावर इथं घट्टपणे उभा आहे, ताकदीने उभा आहे, या सगळ्या अडचणीला समर्थपणे तोंड देतोय, ते फक्त आणि फक्त तुमचं गाव माझ्या पाठीशी आहे, माझं गाव माझ्या पाठीशी आहे। म्हणून मी या कुणाला भीत नाही, या कुणालाही मी भीत नाही। हे कसलाही संकट येऊ दे, उद्याच्या काळामध्ये कशाच्याही संकटाला हा पाटील भिणार नाही, कारण की गाव माझ्या पाठीशी आहे। आणि म्हणून हे जे काय पावलं मी टाकतोय, या राजकारणामध्ये आज निष्ठा राहिलेली नाही। आज निष्ठेचं राजकारण कुठेही आपल्याला पाहायला मिळत नाही, परंतु आज या सामान्य माणसाला वाटतं की बंटी पाटील एक निष्ठेनं काँग्रेसवरून या ठिकाणी राहतोय। आज एखाद्या सिग्नलला मी उभारलो, दाभोळकर कॉर्नर असू दे, लक्ष्मीपुरी असू दे, शाहूपुरी असू दे, बाजूचा रिक्षावाला या ठिकाणी काच खाली करा म्हणतो आणि सांगतो घट्ट राहा, काळजी करू नकोस। आमदार विश्वजित कदम यांनी कोल्हापूर लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू महाराज छत्रपती यांच्या पराभवासाठी अनेक जण कोल्हापुरात येत आहेत, मात्र आयाराम गयाराम अशी कितीही आले तरी विजयी कोणाला करायचं हे कोल्हापूरच्या जनतेनं ठरवलं असल्याचं त्यांनी सांगितलं। आणि म्हणून या ठिकाणी तुम्ही सगळेजण ताकदीने जोमाने काम लागा। आज शाहू महाराज एका वेगळ्या आस्थेने इथे या निवडणूक लढतायत। मालोजी राजे सारखी ही सगळी त्यांच्या कुटुंबातली सदस्य मी बघतो दिवस रात्र फिरतात, सगळे काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी ही सगळी मंडळी आज ताकदीने इथं भिडलेली आहेत। या सगळ्यांच्या कार्यकर्त्यांच्या प्रयत्नांना आपण पाठबळ द्यावं, आशीर्वाद द्यावे आणि शाहू महाराजांना या ठिकाणी प्रचंड मताधिक्याने निवडून देऊन आपण आपल्या कोल्हापूरचा अभिमान वाढवावा, एवढंच बोलून इथं थांबतो। आमदार ऋतुराज पाटील यांनी कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीसाठी शाहू महाराज हे उभे असल्यामुळं प्रत्येकाच्या मनात एक ऊर्जा दिसतीये। शाहू महाराजांचा विजयाचा कळस चढवायचं काम कसबा बावडा वासियांनी त्यांना मताधिक्य देऊन करावं असं आवाहन केलं। कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार शाहू महाराज छत्रपती यांनी संविधान शाबूत ठेवण्यासाठी आपण इथं आलो आहोत। कसबा बावडा राजर्षी शाहू महाराजांची जन्मभूमी आहे। माजी राज्यपाल डॉक्टर DY पाटील आणि छत्रपती घराण्याचे जिव्हाळ्याचे संबंध राहिले आहेत। कसबा बावडा वासियांनी मला मताधिक्य देऊन विजयी करावं असं आवाहन केलं। आमदार जयश्री जाधव यांनी शाहू महाराजांना विजयी करून कोल्हापूरच्या गादीची अस्मिता जपूया असं आवाहन केलं। आम आदमी पार्टीचे उत्तम पाटील यांनी मोदींनी भ्रष्टाचाऱ्यांना धुण्यासाठी वॉशिंग मशीन आणली आहे अशी टीका केली। खासदार संजय मंडलिक यांनी गेल्या 5 वर्षात कोल्हापूर संदर्भात केवळ एक प्रश्न विचारला, असा निष्क्रिय खासदार आता नको असल्याचं पाटील यांनी सांगितलं।
ठाकरे गटाचे शहर प्रमुख सुनील मोदी यांनी या निवडणुकीत गद्दारीचा बदला कसबावड्यातील जनता घेईल असा विश्वास व्यक्त केला. युवा सेनेचे हर्षल सुर्वे यांनी कोल्हापूरची जनता गद्दारांना गाडल्याशिवाय राहणार नसल्याचं सांगितलं. यावेळी माजी नगरसेवक मोहन सालपे, माजी नगरसेवक भारती पोवार, आनंदा करपे आदींनी मनोगत व्यक्त केली. यावेळी माजी आमदार मालोजीराजे छत्रपती, DY पाटील ग्रुपचे विश्वस्त पृथ्वीराज पाटील, तेजस सतेज पाटील, माजी महापौर स्वाती येवलुजे, माजी महापौर वंदना बुचडे, माजी नगरसेवक डॉक्टर संदीप नेजदार, श्रावण फडतारे, माधुरी लाड, श्रीराम सोसायटीचे सभापती उमाजी उल्पे, उपसभापती दत्तात्रय मासाळ, DY पाटील कारखान्याचे संचालक जयसिंग ठाणेकर, काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण, किसन कुऱ्हाडे यांच्यासह महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.